सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायची आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या अत्यंत महत्वाच्या आणि भावनिक अशा प्रसंगासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय आशिष शेलारजी, आदरणीय चित्राताई, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याच्या सर्व गावाखेड्यातून, प्रमुख शहरातून आलेल्या सर्व देवाभाऊंना मानणाऱ्या, देवाभाऊंवर विशेष प्रेम करणाऱ्या अशा सर्वच्या सर्व भगिनींना मी खूप खूप धन्यवाद देतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खरं तर बोलायचं खूप आहे, परंतु या रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवेंद्रजी आणि देवेंद्रजींचा पूर्ण प्रवास ज्यावेळेला माझ्यासारखा एक त्यांच्या बरोबर काम करणारा एक कार्यकर्ता पाहतो, त्यावेळेला लक्षात काय येतं की 24 तासापैकी जवळजवळ 18 तास हा व्यक्ती फक्त न फक्त राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी जे आवश्यक आहे ते घडवण्याचं काम करतोय. प्रत्येक संवेदना या जाणून घेऊन त्या संवेदनेवरती उपचार काय असावा याची सगळ्याची दखल घेणं आणि तो उपचार झाल्यानंतर त्याची चर्चा न करणं अशा भूमिकेत काम करणारा असा आपला सर्वांचा देवाभाऊ. आणि मग तुम्ही आणि आम्ही सर्वजण त्याला एका वेगळ्या पद्धतीची भेट या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर देऊ करू शकत असू तर त्याला काय आणि कशा स्वरूपात द्यावी, आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना चित्राताई असतील, त्यांच्या बरोबर असणारे सर्वजण असतील, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांनी ठरवलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक संवेदनशील पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे जग पाहत आहे. प्रत्येक माता भगिनीला काय आवश्यक आहे, प्रत्येक अबाल स्त्रीला काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी त्या ताकदीने या देशातील असणाऱ्या प्रत्येक माता भगिनीला देण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्याचबरोबर त्यांच्यात हातात हात घालून देवाभाऊ सुद्धा तेच करतायत. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना, सर्व माता भगिनींपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच आज जवळजवळ देवाभाऊंना 36,78,000 राख्या
एवढ्या मोठ्या प्रमाणात आज आमच्याकडे आलेल्या राख्या अजून ट्रान्सपोर्टमध्ये आहेत, परंतु एवढ्या राख्या तुम्ही सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचल्यामुळे आज पोहोचू शकल्या. खरं तर 18 तास काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला ही सर्वात मोठी भेट आहे असं मला आजच्या दिवशी असं वाटतं. हे सर्वच्या सर्व करत असताना मला ती गोष्ट आठवते की संवेदनशीलता काय असावी त्याचं एकच उदाहरण. माझ्या अगोदर प्रत्येकाने अनेक योजना सांगितल्या असतील, परंतु मला आठवतं की मी गेल्या 14 ते 19 या टर्म मध्ये सुद्धा मंत्री होतो, राज्यमंत्री म्हणून काम करत होतो. माझ्याकडे मंत्रालयाच्या समोर एक C2 म्हणून बंगला होता. रात्री मला अचानकपणे एक फोन आला. फोन होता श्रीकांत भारतींचा, माझा मित्र, माझ्याबरोबर युवा मोर्चात काम केलेला कार्यकर्ता, पदाधिकारी. रवी, मला तुला भेटायचं आहे. मुलं आहे, येऊन भेट. आम्ही दोघं जण, मी वाट पाहत राहिलो, तो आला आणि मला तरी एका छोट्याशा मुलीला मला भेटवलं. नाव तिचं अमृता. आणि तिच्या तोंडून तिने तिच्याबद्दल, ती विद्यार्थी म्हणून तिच्या जीवनामध्ये काय घडतंय हे ती सांगायला लागली. तिच्या त्या वेदना मला, श्रीकांतला, आम्हाला दोघांना कळल्या. आणि तोच फोन देवेंद्रजींना केला. साहेब, आम्हाला 5 मिनिटाची वेळ हवी आहे, आम्हाला थोडीशी वेळ द्या. फार महत्वाचा विषय, तुम्हीच समजू शकता. विषय असा होता, ती MPSCची विद्यार्थिनी होती आणि ती MPSCची विद्यार्थिनी होती, अनाथ होती. मेरिटमध्ये असताना सुद्धा तिला कुठेही, ती कोणत्याही क्रायटेरियामध्ये बसत नव्हती आणि ती मेरिटमधून काही मार्कांसाठी, कारण तिला तिची जात धर्म काही माहीत नव्हता, कारण ती अनाथ होती. त्यामुळे ती कोणत्याच त्या क्रायटेरियात बसत नव्हती आणि तिला तिच्या मेरिटमध्ये तिला मुकावं लागत होतं. फार वेगळा विषय होता, परंतु तो विषय आम्ही जाऊन देवेंद्रजींना सांगितला. हा व्यक्ती काय आहे हे तुम्ही समजून घ्या. त्या अमृताने ते तिच्या तोंडून जेव्हा सांगितलं, देवेंद्रजींनी तिला असं सांगितलं की मी आज काय करू शकतो मला माहित नाही, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये अनाथ मुलगी असो किंवा एखादी विद्यार्थिनी असो, हिला, या अनाथ मुलांसाठी या महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करेन, हे सांगणारे देवाभाऊ. बोलणारे बोलगेवडे भरपूर असतात, अनेक आश्वासनं देतात, परंतु ते खरं करणं हे देवाभाऊंनी केलं. त्या अनाथांसाठी आरक्षण महाराष्ट्रामध्ये देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. आज जवळजवळ 125 महाराष्ट्रातील असे असणारे अनाथ, तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठीमागे आपले आई वडील आहेत, पालक आहेत, सगळे आहेत, परंतु जे अनाथ आहेत त्यांच्या पाठीशी कोणच नाही. अशा अनाथांसाठी आरक्षण दिलं आणि या अनाथांसाठी आरक्षण दिल्यानंतर आज शासनाच्या 125 अनाथांना ज्यांनी कोणी नोकरीमध्ये सहभाग झाला त्याचं श्रेय जर कोणाला असेल तर तो आपला लाडका देवाभाऊ आहे. सोपं नाहीये, बोलणं सोपं आहे, करणं, कर्तृत्व असलं पाहिजे. आणि हे कर्तृत्व आदरणीय आपले सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. अनेक विषय सांगता येऊ शकतील, बरोबर काम करत असताना अनेक गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे लक्षात काय येतं की तुम्हाला आम्हाला सर्वांना
ते सरकारमध्ये काम करतायत. सरकारमध्ये असणाऱ्या कामांमध्ये ते ज्या ताकदीने काम करतायत, महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने ते नेणार आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्यांनी केलेली सर्व कामं त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. सामान्य लोकांना कळलं पाहिजे की महाराष्ट्रातील असणारा हा नेता सर्व 12 बलुतेदारांसाठी काय पद्धतीने काम करतोय, कशा पद्धतीने काम करतोय, प्रत्येक शेतकरी असेल, कष्टकऱ्यासाठी काय करतोय, हे सर्व तुम्ही आम्ही सर्व भगिनींनीच पोचवणं हे गरजेचं आहे. कारण तुम्हीच प्रत्येक चुलीपर्यंत पोचू शकता. प्रत्येक चुलीपर्यंत पोहोचणं हे तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कोणालाच शक्य नाही. मला खात्री आहे आज जवळजवळ 36 लाख बहिणी या महाराष्ट्रात ज्यांनी आज देवाभाऊंना राखी पाठवली आहे, त्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक योजना आणि त्यांचं महत्त्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.